शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत आता कपिल सिब्बल यांनी असे 3 महत्त्वाचे मोठे मुद्दे मांडले, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या 2023च्या निर्णयावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। विशेष म्हणजे 11 ऑगस्टच्या सुनावणीतही सिब्बल यांनी पुन्हा निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर जोरदार सवाल उपस्थित केले। त्यामुळे ठाकरे गटाचा दावा मजबूत होतोय का? आणि जर सुप्रीम कोर्टाने हे मुद्दे मान्य केले तर शिंदे गटाच्या हातात असलेली शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह धोक्यात येऊ शकतं का? आजच्या व्हिडिओमध्ये सिब्बल यांनी मांडलेले हे 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया। सध्या या संपूर्ण प्रकरणात कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा निशाणा आहे तो निवडणूक आयोगाच्या 2023च्या निर्णयावर। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देताना प्रामुख्यानं विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेतला। पण सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की विधिमंडळ पक्षात फूट पडणं आणि मूळ राजकीय पक्षात फूट पडणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि हाच त्यांचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार काही आमदार एका बाजूला गेले म्हणून संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येत नाही। शिवसेना हा फक्त आमदारांचा गट नाही तर त्यामध्ये पक्षाची संघटना, पदाधिकारी, सदस्य आणि पक्षाची संपूर्ण रचना येते। त्यामुळे पक्ष चिन्हाचा निर्णय घेताना केवळ विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ पाहणं पुरेसं होतं का हा प्रश्न सिब्बल यांनी कोर्टासमोर उपस्थित केला। यासाठी त्यांनी इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर मधील पॅराग्राफ 15चा संदर्भ दिला। या तरतुदीनुसार पक्षात फूट पडून 2 प्रतिस्पर्धी गट तयार झाल्यास निवडणूक आयोगाला पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणत्या गटाला द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो। पण सिब्बल यांचा सवाल असा आहे की फूट नेमकी कुठे पडली, राजकीय पक्षात की फक्त विधिमंडळ पक्षात? जर फूट फक्त आमदारांच्या गटात पडली असेल तर त्याला संपूर्ण राजकीय पक्षाची फूट मानून चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला होता का? हाच प्रश्न आता या खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। आता दुसरा मुद्दा आहे शिवसेनेची पक्षघटना। हा मुद्दा देखील सध्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे। सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या 2018च्या पक्षघटनेकडे दुर्लक्ष करून जुना 1999च्या घटनेचा आधार घेतला। पण प्रश्न असा निर्माण होतो की 2018ची पक्षघटना ग्राह्यच नव्हती तर त्या घटनेच्या आधारे पक्षातील पदाधिकारी आणि नेतृत्वाची रचना कशी ठरवली होती? सिब्बल यांनी याच मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला। त्यांचा युक्तिवाद असा आहे की एखाद्या पक्षाची अंतर्गत रचना किंवा घटना लोकशाहीची आहे की नाही याचा वेगळा प्रश्न असू शकतो, पण त्या आधारावर प्रश्नचिन्ह दुसऱ्या गटाला देण्याचा अधिकार आयोगाला मिळतो का हा वेगळा मुद्दा आहे। म्हणजेच पक्षघटना योग्य की अयोग्य हा प्रश्न आणि पक्षचिन्ह कोणाला द्यायचं हा प्रश्न एकच कसा होऊ शकतो यावर सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात जोर दिला। 6 ऑगस्टच्या सुनावणीतही सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाही आणि पक्षघटनेतील बदलांबाबत प्रश्न उपस्थित केले होते। आणि आता येतो तिसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता करण्याचा। सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार जर निवडणूक आयोग 1999ची शिवसेना पक्षघटना अधिकृत मानत असेल तर त्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच अस्तित्वात होतं का? कारण शिंदे गटाने पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून मान्यता दिली। त्यामुळे सिब्बल यांचा प्रश्न असा आहे की जर पक्षघटनेचा आधार घेऊन निवडणूक आयोगाने निर्णय घेतला त्याच घटनेत जर मुख्य नेता हे पदच नसेल तर शिंदेंची ही नियुक्ती नेमकी कोणत्या आधारावर झाली? हा मुद्दा महत्त्वाचा का आहे? कारण शिंदे गटाच्या नेतृत्वाची रचना, पक्षातील निर्णय प्रक्रिया आणि त्यानंतर निवडणूक आयोगासमोर करण्यात आलेला दावा या सगळ्या घटनांची कायदेशीर साखळी तपासण्याची गरज निर्माण होते। त्यामुळे सिब्बल यांचा प्रयत्न हा केवळ शिंदे गटाकडे मोहबत आहे की नाही एवढा पुरता मर्यादित नसून निवडणूक आयोगानं निर्णय घेताना नेमकी कोणती कायदेशीर कसोटी वापरली यावर आहे। याचबरोबर सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयाला झालेल्या विलंबाचाही मुद्दा उपस्थित केला। त्यांच्या युक्तिवादाचा गाभा असा आहे की 2022 मध्ये पक्षफुटीनंतर अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला, पण त्यावर केवळ निर्णय झाला नाही। परिणामी ज्यांच्या कायदेशीर स्थितीवर प्रश्न उपस्थित होते तेच आमदार पुढची निवडणूक लढवून पुन्हा निवडून आले। त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश कमकुवत होत नाही का असा घटनात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आता सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे युक्तिवाद आहेत। सुप्रीम कोर्टाने अद्याप त्यावर अंतिम निष्कर्ष दिलेला नाही।
त्यामुळे ठाकरे गटाचा विजय झाला किंवा धनुष्यबाण शिंदेच्या हातातून जाणार असा निष्कर्ष आत्ताच काढता येणार नाही. पण या युक्तिवादामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाची कायदेशीर वैधता, पक्षघटनेचा आधार आणि विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष हा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर अत्यंत स्पष्टपणे आलाय. आता खरी लढाई इथून पुढे सुरू होणार आहे, कारण सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना 3 मोठे प्रश्न कोर्टासमोर ठेवले. पहिला, विधिमंडळ पक्षाची फूट म्हणजे राजकीय पक्षाची फूट आहे का? दुसरा, 2018ची पक्षघटना बाजूला ठेवून 1999च्या घटनेच्या आधारे निर्णय घेता येतो का? आणि तिसरा, ज्या पक्षघटनेत पदाची तरतूदच नाही त्या आधारावर मुख्य नेता म्हणून घेतलेली नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या किती टिकते? जर सुप्रीम कोर्टाने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिलं आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकत नाही असा निष्कर्ष काढला तर या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय परिणाम मोठा होऊ शकतो. पण अंतिम निर्णय काय असेल हे सध्या कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे. शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण कोणाचा आणि 2023 मध्ये निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक कसोटीवर टिकणार का? या प्रश्नाची उत्तरं आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयातूनच मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांच्या या 3 मुद्द्यांमुळे खरंच उद्धव ठाकरे गटाचा पारडं जड झालंय का? की शिंदे गटाचे वकील पुढच्या युक्तिवादात हे सर्व मुद्दे खोडून काढतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकीय अशाच मोठ्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.